नमस्कार मंडळी, मी दीप्ती तुमच्या सर्वांचं एक्सप्लोरिंग दीप्ती चॅटच्या नव्या कोरा ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते. आजचा ब्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण म्हणजे पहिले तर मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन प्रवास करते. आजवर मी नेहमी फॅमिली मेंबर सोबतच लांब फिरायला गेले आणि मला आठवत पण नाही की मी कधी लोकांच्या सोबत लांबच्या गाडीमध्ये कधी एकटी चालली, कोणी ना कोणी सोबत असायचं. पण आज पहिल्यांदा मी माझ्या फ्रेंड बरोबर बाहेर जाते. फायनली वयाच्या 27व्या वर्षी आमच्या घरच्यांना वाटले की हा यात पुढे लांब जाऊ शकतो. आणि दुसरा रिझन हा ब्लॉग स्पेशल असायचा म्हणजे माझ्या बकेट लिस्ट मधली एक विषच पूर्ण होते, ते म्हणजे आम्ही दोघी फर्स्ट टाइम वंदे भारतने ट्रॅव्हल करणार. आत्ता वाजले सकाळचे 5 आणि माझी ट्रेन आहे 6:50ची ठाण्यावरून. तर आपण डायरेक्टली भेटूया स्टेशनवर. फायनली आपली ट्रेन ठाण्याच्या प्लॅटफॉर्म नंबर 5 वर आली आहे. 222223 मुंबई CSMT साईनगर शिर्डी वंदे भारत. आधी आपण आज सेटल होऊया आणि बघ मी तुम्हाला सांगते की आम्ही नक्की कुठे चाललोय म्हणून. तर माझ्या प्रवासातले पार्टनर आता मला जॉईन झाले आणि तुम्ही ना माझ्या खूप साऱ्या ब्लॉगमध्ये बघितलेलं असेल. तर आम्ही चाललो आहोत 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर. तर आता आमचा हा प्लॅन कसा ठरला हे जाणून घेऊया. आमचा हा प्लॅन एकदम असं इम्प्रॉम्प्टू होता. मी हिला एक सहजच रील पाठवली होती महाराष्ट्र टुरिझमची, आणि त्यात तुम्हाला एक नंबर चूज करायचा, जे ठिकाण आहे ते तुम्हाला 2026 मध्ये व्हिजिट करायचं होतं, आणि त्यात त्र्यंबकेश्वर आहे. तर ही बोलली चल जाऊया, आणि मी पण सहज बोलली की आपण जाऊया म्हणून. तर हिने तिकीट वगैरे चेक केलं तर वंदे भारतचं तिकीट अवेलेबल होतं, आणि आम्हाला एकदा तरी त्या ट्रेनने असं ट्रॅव्हल करायचं होतं. आणि मग बाकीचं असं सगळं आपोआप घडत गेलं. घरच्यांनी पण अशी परमिशन दिली. ते बोलतात ना की देवाचं दर्शन पण देवाच्या इच्छेनेच होतं. सो ते सगळं असं जुळून आलं. तर आता आपण या ट्रेन बद्दल जाणून घेऊया. ट्रेनमध्ये CC आणि AC असे 2 टाईप बघायला मिळतात. आम्ही CC चेअर कॅटेगरी बुक केली होती, आणि ह्याचं पर पर्सन कॉस्ट आहे 700 पर्यंत काहीतरी, आणि त्यात मील पण इन्क्लूड होता. CC कोच मध्ये आपल्याला एका बाजूला 2 आणि एका बाजूला 3 अशा सीटच्या अरेंजमेंट आहेत, आणि EC म्हणजे एक्झिक्युटिव्ह चेअर मध्ये आपल्याला दोन्ही बाजूला 2-2 सीट बघायला मिळतात, आणि त्या सीट फुल्ली रोटेटेबल आहेत, म्हणजे तुम्ही विंडोकडे पूर्ण त्याला रोटेट करू शकता. बाकी ट्रेन एकदम नीट नेटकी आणि चकाचक आहे. कुठे असा कचरा वगैरे किंवा घाण आपल्याला बघायला मिळत नाही. या कोच मधल्या सीट्स एकदम आरामदायी आहेत, आणि विशेष म्हणजे पाय ठेवण्यासाठी सीट रेस्ट दिलेल्या आहेत. लांबच्या प्रवासात याची खरंच खूप मदत होते. आम्ही सीटवर सेटल झालो तेव्हा थोड्या वेळाने पाण्याची बाटली आणि चहा सर्व करण्यात आला. आम्ही सकाळी ट्रॅव्हल करत होतो, त्यामुळे ब्रेकफास्टचा ऑप्शन होता. व्हेज आणि नॉन व्हेज असे दोन्ही ऑप्शन आपल्याला मिळतात. तर आता आपल्याला ब्रेकफास्ट सर्व करण्यात आला आहे, आणि ब्रेकफास्ट मध्ये आपल्याला इथे भाजी आहे, पुरी आहेत या, आणि इथे उपमा पण आपल्याला बघायला मिळतो, आणि इथे दिलं आहे कपकेक, आणि हे दिलं आहे दही. तर आता आपण ब्रेकफास्ट एन्जॉय करूया. आता वेळ आली आहे आपल्या लाडक्या वंदे भारतला बाय बाय बोलायची, आणि ही ट्रेन आता थेट इथून जाणार आहे साईनगर शिर्डीला. तर आता वाजलेत सकाळचे 9:15, आणि आम्ही फायनली पोहोचलो आहोत नाशिक स्टेशनला. आमची ट्रेन थोडीशी लेट होती, 10-15 मिनिटं. तर नाशिक रोड स्टेशन पासून त्र्यंबकेश्वरला येण्यासाठी आम्ही टॅक्सीचा उपयोग केला, आणि त्याचा कॉस्ट आहे पर पर्सन 200 रुपये. तर आता वाजलेत किती वाजलेत? 11 वाजलेत आता, आणि फायनली आम्ही पोहोचलो आहोत त्र्यंबकेश्वर मंदिराच्या इथे. तर ठाणे ते त्र्यंबकेश्वरचा आपला हा भाग इथे संपतो आहे, पण पुढच्या भागात मी तुम्हाला दाखवणार आहे त्र्यंबकेश्वर मंदिराचं दर्शन, तसंच मंदिराचा इतिहास, मंदिराचा परिसर व आमच्या दर्शनाचा अनुभव देखील मी तुम्हाला पार्ट 2 मध्ये सांगणार आहे, तर तो बघायला विसरू नका. आणि आजचा हा वंदे भारतचा प्रवास कसा वाटला तुम्हाला हे मला कमेंटमधून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूच पुन्हा पुढच्या दुसऱ्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या.